हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 6 जिओग्राफी लेसन नंबर 1 द अर्थ अँड द ग्रॅटिट्यूड याची प्रश्न उत्तरे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर लगेचच आपण याची एक्सरसाइज सुरू करूयात। तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, प्लेस अ टिक मार्क राईट अगेन्स्ट द करेक्ट ऑप्शन। म्हणजे इथं काय करायचं आहे, ह्या क्वेश्चनमध्ये करेक्ट ऑप्शनला राईट टिक मार्क करायचं आहे। ओके, त्यामध्ये नंबर 1, व्हॉट टर्म इज यूज फॉर द इमॅजिनरी ईस्ट वेस्ट हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द अर्थ। ओके, तर त्याचा आन्सर आहे, त्या लाईन ज्या आहेत त्या कशा आहेत, पॅरलल्स। ओके, तर इथे टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर नंबर 2, व्हॉट इज द शेप ऑफ द मेरिडियन्स। तर मेरिडियन्सचा शेप कसा आहे असं विचारलेलं आहे। तर कसा आहे शेप मेरिडियन्सचा, सेमी सर्क्युलर, म्हणून आपण ऑप्शन हा टिक करणार आहोत। त्यानंतर नंबर 3, व्हॉट डू द पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड अँड मेरिडियन्स ऑफ लॉन्गिट्यूड टुगेदर फ्रॉम ऑन द ग्लोब। तर याचे काय आन्सर आहे, ग्रॅटिट्यूड। त्यानंतर नंबर 4, हाऊ मेनी पॅरलल्स आर देअर इन द नॉर्थर्न हेमिस्फियर। म्हणजेच काय, नॉर्थर्न हेमिस्फियरवरती किती पॅरलल नंबर लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स आहेत। ओके, त्याचे आन्सर आहे 90। त्यानंतर नंबर 5, विच सर्कल फ्रॉम द ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फियर। तर याचा आन्सर आहे 0 डिग्री प्राइम मेरिडियन अँड 180 डिग्री मेरिडियन। त्यानंतर नंबर 6, विच सर्कल ॲपियर्स ॲज अ पॉइंट ऑन द ग्लोब। याचे आन्सर आहे नॉर्थ ऑब्लिक साऊथ पोल। नंबर 7, हाऊ मेनी प्लेसेस ऑन द अर्थ मे बी लोकेटेड ऑन 45 डिग्री नॉर्थर्न पॅरलल। तर याचे काय आन्सर आहे, मेनी। ओके, हॅलो स्टुडंट, इथे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 लगेचच घेऊयात। ऑब्झर्व अ ग्लोब and examine the following statements, correct the wrong ones. Number 1, parallels of latitude lie parallel to the prime meridian. तर हे सेंटेन्स कसं आहे, रॉंग आहे। तर मग करेक्ट सेंटेन्स काय आहे ते लिहायचं आहे, parallels of latitude lie parallel to each other, हे त्याचं करेक्ट सेंटेन्स आहे। त्यानंतर नंबर 2, all parallels of latitude कन्वर्ज ऑन द इक्वेटर। तर हे सेंटेन्स सुद्धा काय आहे, रॉंग आहे। तर मग करेक्ट सेंटेन्स काय आहे, ऑल पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड नेवर कन्वर्ज ॲट एनी ऑफ द पॅरलल्स। त्यानंतर नंबर 3, पॅरलल्स अँड मेडियन्स आर इमॅजिनरी लाईन्स। तर हे सेंटेन्स कसं आहे मुलांनो, बरोबर आहे, म्हणून आपण आन्सर काय लिहिणार आहोत, राईट। त्यानंतर नेक्स्ट, मेरिडियन्स आर पॅरलल टू इच अदर। तर हे सेंटेन्स पण कसं आहे, रॉंग आहे। मग करेक्ट सेंटेन्स काय आहे, मेरिडियन्स आर नॉट पॅरलल टू इच अदर ॲज दे कन्वर्ज ॲट द पोल्स। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर सी आहे, फाइंड द करेक्ट ग्रॅटिट्यूड आउट ऑफ द फॉलोविंग अँड पुट अ टिक मार्क अगेन्स्ट इट। तर इथे हे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातल्या करेक्ट ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे। तर करेक्ट ग्रॅटिट्यूड कोणता आहे, तर 1 नंबरचं जे पिक्चर आहे किंवा 1 नंबरची जी फिगर आहे ती करेक्ट ग्रॅटिट्यूड आहे, म्हणून आपण इथे टिक मार्क करणार आहोत। ओके, सीचं आन्सर झालेलं आहे आपलं। त्यानंतर डी, आन्सर द फॉलोविंग।